मित्रांनो, जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे अध्यात्म. मित्रांनो, आपल्या जीवनात अध्यात्माला खूप महत्त्व आहे. तसं पाहिलं ना तर अध्यात्म हाच आपल्या जीवनाचा पाया आहे. पण अध्यात्म म्हटलं की धर्म, वेद, पुराण या बाबींशी ते रिलेटेड असावं आणि खूप गहन असावं असं आपल्याला वाटत असतं. पण हे काही अंशी खरं जरी असलं ना तरी या धार्मिक ग्रंथावर आधारित अध्यात्म आपल्याला काय सांगतं? आपलं रोजचं जीवन जगत असताना या अध्यात्मानुसार असलेल्या अपेक्षा, यातून मिळणारी शिकवण म्हणजेच अध्यात्म. ही शिकवण आपण कसं वागावं हे शिकवते. मित्रांनो, अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही. तर अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे लहानांसाठी मनात करुणाभाव. रोजचं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागणं म्हणजे अध्यात्म. आपण कितीही पोथ्या पुराण वाचलीत ना, पूजा अर्चा केली ना, पण तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या अहंकारामुळे कोणी दुखावलं जात असेल वा त्याला तुमच्या वागणुकीचा त्रास होत असेल तर मित्रांनो, तुमच्या देवपूजेला, भजन कीर्तनाला, धार्मिक ग्रंथ वाचनाला काहीही अर्थ नाही. अध्यात्म वाचनापेक्षा ते प्रत्यक्ष जगता आलं तरच तुम्हाला अध्यात्म खऱ्या अर्थाने कळलं हे लक्षात येईल. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात म्हणायचं झालं तर पोथी पुराण व वेद वाचण्यापेक्षा माणसाच्या वेदना वाचता येणं म्हणजे अध्यात्म. पटतंय का? मित्रांनो, मुळात कोणताही धर्म वाईट शिकवण देत नाही. कोणत्याही धर्माचे अनुसरण, त्यातील शिकवणीनुसार आचरणात आणणे म्हणजे अध्यात्म. मित्रांनो, स्वतःच्या आणि आपल्या देहात असलेल्या शक्तीची ओळख करून मी कोण आहे हे जाणून घेणं म्हणजे अध्यात्म. आपलं वागणं, आचार विचार योग्य आहेत का हे तपासून पाहणं, आपल्यातील अहंकार, मोह, द्वेष, मत्सर दूर करणं, यालाच अध्यात्म म्हणतात. दुसऱ्याचा सन्मान करणं, परस्त्री ही माता बहिणी समान मानणं, त्यांच्या प्रती आदराने वागणं, घरातील स्त्रीस लक्ष्मीचा दर्जा देणं, तर घरातील स्त्रीने सुद्धा आपल्या नवऱ्याचा, सासू सासऱ्यांचा, घरातील इतर मोठ्या लोकांचा सन्मानपूर्वक आदर करणं, यालाच अध्यात्म म्हणतात. हेच आपल्या धर्मात सांगितलं आहे. हीच अध्यात्माची शिकवण आहे. अध्यात्म म्हणजे समाजाप्रती आपलं काय योगदान आहे, आपण समाजाचं, देशाचं काय देणं लागतो, त्याप्रमाणे आपलं कर्तव्य करत राहणं म्हणजे अध्यात्म. सतत काही ना काही कर्मकांड करणं, देवदेव करत फिरणं, प्रत्येक वाराला वेगवेगळ्या देवांच्या मंदिरात जाणं, तीर्थयात्रा करत फिरणं म्हणजे अध्यात्म नाही. खरंच नाही. तर अंधश्रद्धा न बाळगता बुद्धिपूर्वक विवेकाने वागून
नामस्मरण करणं याला अध्यात्म म्हणतात, यालाच अध्यात्म म्हणतात. फक्त उपास तापास करून देहाला त्रास देऊन अध्यात्म साध्य नाही होत. तर ज्याच्या सत्तेने आपण आज जिवंत आहोत त्या चैतन्य स्वरूपाला ओळखून त्याचं दर्शन घेणं म्हणजेच आपल्यात वास्तव्य करीत असलेल्या आत्म्याचं आत्मदर्शन घेणं म्हणजे अध्यात्म. पटतंय का? शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर आत्मा आणि परमात्मा यांना बांधून ठेवणारी डोर म्हणजे अध्यात्म. अध्यात्म एक शास्त्र आहे. अध्यात्म हे एक शास्त्र आहे, कारण सायन्स आणि अध्यात्म हे वेगळं नाही. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की सतत देवदेव करणं म्हणजे अध्यात्म, किंवा सतत देवाची पूजा करणं म्हणजे अध्यात्म. पण असं नाही. हे केल्याने काही साध्य होणार नाही. माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखं वागणं, समाजाप्रती तुमचं योगदान चांगलं असणं म्हणजे अध्यात्म. दुःखी अडचणीत असणाऱ्या लोकांची निस्वार्थ मदत करणं, त्यांचं दुःख समजून घेणं याला अध्यात्म म्हणतात. मित्रांनो, महत्वाचं म्हणजे तेव्हा तुम्ही खरोखर खऱ्या अर्थाने वरील प्रमाणे आध्यात्मिकतेच्या मार्गावर चालत असतात, दैनंदिन जीवन जगत असतात, तेव्हा अध्यात्म म्हणजे काय हे पुन्हा कोणी सांगायची गरज नाही. कारण तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष अध्यात्म जगत असतात. खरं आहे की नाही? धन्यवाद.